नागपुर रूरल एरिया से 30 किलोमीटर दूर टाकलघाट ग्राम पंचायत के सरपंच की नई पहल। जिला परिषद स्कूल के बच्चों को मिले मानदेय से नागपुर दर्शन ट्रिप पर ले जाया गया। बच्चों की ट्रिप टाकलघाट से शुरू हुई। नागपुर में 0 माइल पर मेट्रो से उतरे, फिर उन्होंने जूलॉजिकल गार्डन देखा। वहां से वे महाराज बाग और रमन साइंस गए। इस ट्रिप में कम से कम 400 स्टूडेंट्स ने हिस्सा लिया। उनके साथ ट्रिप पर सरपंच शारदा सिंघारे और ग्राम पंचायत मेंबर, सेक्रेटरी और स्कूल प्रिंसिपल मौजूद थे। रमन साइंस पहुंचने के बाद स्टूडेंट्स ने खाना खाया। बाद में उन्होंने पूरे रमन साइंस में एक साइंस एक्सपेरिमेंट पर फोकस किया। अपने मानदेय पर टाकलघाट ग्राम पंचायत का ये पहला विजिट बहुत अलग है। वाकई सरपंच शारदा सिंघारे ने ये ट्रिप करके सभी ग्राम पंचायतों को एक सीख दी है। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत टाकळघाट ग्रामपंचायत सदस्य मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आमच्या टाकळघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शारदाताई शिंगारे यांनी हा उत्कृष्ट असा उपक्रम जिल्हा परिषदेत शाळेतील मुलांकरिता राबविलेला आहे। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मानधनातून पूर्ण चारही जिल्हा परिषद ज्या टाकळघाट ग्रामपंचायत अंतर्गत टाकळघाट जिल्हा परिषदेची शाळा, बीड गणेशपूर जिल्हा परिषदेची शाळा, सुकडी जिल्हा परिषदेची शाळा आणि मुरजडी जिल्हा परिषदेची शाळा या चारही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक सहल म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या मानधनातून त्यांना एक सहल घडवून आणली। त्याबद्दल सरपंच मॅडमचे मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून खूप आभार मानतो। असा उपक्रम हा महाराष्ट्रात कोणत्याच ग्रामपंचायतीने केलेला नसेल। असा नाविन्यपूर्ण असा चांगला उपक्रम सरपंच मॅडमनी आपल्या टाकळघाट ग्रामपंचायतीच्या गरजू जे गरीब घराण्यातले मुलं जे जिल्हा परिषद शाळेत शिकतात ते अत्यंत गरीब घराण्यातले पोरं असतात। कारण की जिल्हा परिषद शाळेत शिकणारा पोरगा हा त्याचे एक तर आई वडील शिकलेले नसतात, सर्वात मेन विषय म्हणजे। दुसरा विषय म्हणजे की ते घरची त्याची परिस्थिती एवढी हालाकीची असते की त्यांना मेट्रो किंवा कुठे सहलीला जाणं सहजपणे तरी शक्य नसते। ते आज आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शारदाताई शिंगारे यांनी करून दाखवलं। त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानायला पाहिजे तितके कमी आहे। निधी व्यवस्था माझं नाव सुहासिनी महेंद्र कोल्हे। मी टाकळघाट ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आहे। हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकळघाट ग्रामपंचायतचे सरपंच आपल्या मॅडम शिंगारे मॅडम यांनी छान हा उपक्रम राबवले आणि मुख्यमंत्री पंचायत राज योजनेअंतर्गत आम्हाला नाविन्यपूर्ण उपक्रम काय राबवू शकतो आपण त्याच्यामध्ये, तर हा मॅडमनी खूप छान एक उपक्रम हा घेतला आणि त्यांनी स्वतःच्या मानधनातून मुलांना छान आनंद देण्याकरता आणि आपल्या पोरांना चांगलं सुदृढ आणि चांगलं लाईफ देण्याकरता त्यांना हे केलेलं आहे।
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बीड गणेशपूर. तर माझी जी शाळा आहे गट ग्रामपंचायत टाकळघाट अंतर्गत येते. आता आमच्या टाकळघाट ग्रामपंचायत अंतर्गत 3 शाळा येतात. टाकळघाट, सुकडे बेलदार, बीड गणेशपूर आणि मोलजरी अशा 4 शाळा येतात. तर हा जो उपक्रम सरपंच मॅडमनी राबवलेला आहे फार चांगला उपक्रम आहे. कारण त्यांनी जे बोलले आहेत ते सर्वच म्हणजे एकंदरीत म्हणजे बरोबर आहे. आणि खरोखरच आमच्या खेड्यातील मुलांना मेट्रोमध्ये बसणे हा एक त्यांना वेगळाच आनंद देऊन गेलेला आहे. आणि आज जर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य पाहिलेलं आहे तर कॉन्व्हेंटच्या मुलापेक्षा तरी खूप अलगच आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे आमचा जो जिल्हा परिषदेचा मुलगा आहे तर हा एक म्हणजे यंत्रण नसून म्हणजे जसे कॉन्व्हेंटचे मुलं नुसते म्हणजे अभ्यासात गुंतून राहतात, तर आमच्या मुलांचा जो शारीरिक, भावनिक आणि मानसिक जो विचार आपल्या हे होऊन राहिलेला आहे, विकास होऊन राहिलेला आहे, तर ह्या विकासासाठी आजचा जो उपक्रम आहे तो खरोखरच म्हणजे फायदेशीर ठरत आहे असं मी सांगतो. जिल्हा परिषद आणि जे प्रायव्हेट शाळा आहे त्यामध्ये शिक्षणाचा खूप अभाव सुरू आहे असं सांगितलं जातो. आणि प्रायव्हेट शाळापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांनी आज म्हणजे जे मुलं आहे आज आनंद व्यक्त इथं करत आहे. काय सांगाल? आमची जो शाळा आहे तर कॉन्व्हेंटपेक्षा ही मागे नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आमच्या मुलांना आम्ही फार कमी अभ्यास देत असतो, पण त्या कमी अभ्यास जो असतो तो त्यांचं जे आकलन असते ते आकलन खरोखरच म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण असते. आणि कॉन्व्हेंटचा जो मुलगा असते त्याला सर्व विषयाचा अभ्यास दिला जातो. तो दिवसभर म्हणजे शाळेमध्ये थकतो आणि घरी आल्यानंतरही आई वडील त्याच्या मागे लागतात की हे तुझं होमवर्क आहे, त्या विषयाचं होमवर्क आहे, जे जे विषय त्याचे आहे ते सर्व विषयाचा होमवर्क करू. तो एवढा म्हणजे त्याच्यामध्ये गुंतून जातो तर शेवटी तो कुठल्याही तरी म्हणजे जेवण न करता झोपून जातो आणि तसाच म्हणजे तो राहतो. आणि शेवटी पुन्हा तसा उठतो तो म्हणजे 4 वाजता म्हणा, रात्री 3 वाजता म्हणा. आणि अशीच त्याची जर प्रक्रिया जर आपली दिनचर्या जर सुरू जर राहिली तर खरोखरच म्हणजे तो शारीरिक जर सुदृढ जर झाला नाही तर पुढे तो मानसिक म्हणजे मानसिकरित्या तो कमजोर होऊ शकतो. ओके मॅडम, टाकळघाटच्या झेडपी मुलांना आपण इथे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना सहलीसाठी घेऊन आले, काय सांगाल? माझं नाव सौ शारदा ज्ञानेश्वर शिंगारे. मी ग्रामपंचायत टाकळघाटची सरपंच आहे. मी मागच्या 5 वर्षामध्ये सरपंच होती. ही माझी दुसरी रेजिम आहे. मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमाअंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून मी माझ्या स्वतःच्या सरपंच मानधनामधून ही 1 दिवसीय सहल आयोजित केली. या सहलीमध्ये जे माझ्या गटग्रामपंचायत या गटग्रामपंचायतमध्ये बीड, गणेशपूर, सुकळी, बेलदार आणि मुरजडी हे गावे येतात. या गावामध्ये जी आपली जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषद शाळेतील जे विद्यार्थी आहे यांना मी मेट्रो प्रवास आणि रमण सायन्स, अजब बंगला असे हे प्रेक्षणीय स्थळं जे आहे हे पाहायला त्यांना मी सोबत घेऊन आलेली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणारा हा मुलगा अत्यंत गरीब परिवारातला असतो. त्यांना मेट्रोत बसायचं म्हणजे एक स्वप्न असते. तर ह्या माध्यमातून मला हे सांगायचं का मला ह्या माध्यमातून त्यांना मेट्रोचा प्रवास घडवायचा होता का त्यांनी जे स्वप्न बघितलं आहे की आपण कधीतरी मेट्रोत बसावं. तर माझा हा उद्देश होता का ह्या गरीब मुलांना आपण आपल्या माध्यमातून मेट्रोचा प्रवास घडवावा. तसेच आपण एक ऐतिहासिक स्थळ म्हणून त्यांना अजब बंगल्यात जे काही ऐतिहासिक शस्त्र सर्व ठेवलं आहे त्यांची सुद्धा माहिती मिळावी. आणि रमण सायन्सला येऊन त्यांना विज्ञानाबद्दल जे काही माहिती आहे हे माहिती सर्व त्यांना मिळावी. त्या उद्देशाने मी ह्या सर्व मुलांना इथे घेऊन आलेली आहे. त्यामध्ये जवळपास 380 हे सर्व विद्यार्थी आहे आणि बाकीचा त्यांचा स्टाफ आणि माझे ग्रामपंचायत माझ्या सर्व महिला सदस्य आणि माझे सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी, सगळे प्रिन्सिपल, आमच्या सचिव मॅडम हे सर्व मिळून आम्ही जवळपास 450 विद्यार्थी आणि सर्व स्टाफ हे इथे आलेलो इथे उपस्थित झालेलो आहे. आम्ही ह्या सर्वांनी या मेट्रोचा खूप असा आनंद घेतला. या मुलांना जेव्हा आम्ही मेट्रोमध्ये जेव्हा बसलो ह्या मुलांना घेऊन त्यांच्या चेहऱ्यावरील जो आनंद होता हा आनंद तर स्वर्गातल्या सुखापेक्षाही आणखीच काहीतरी वेगळा असेल इतका त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद होता. आम्ही दिवसभर त्यांच्या मुलांच्या त्या चेहऱ्यावर जे हास्य जे आनंद बघितला ते आनंदी बघून आम्हाला म्हणजे स्वतःला खूप काही असं वाटलं की नाही त्याला आपण काहीतरी
वेगळं केलं आहे. आणि मला तरी वाटते का नुसते तालुक्यात आणि जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असा नाविन्यपूर्ण उपक्रम हा ग्रामपंचायत टाकाळघाटनी राबविलेला आहे. विद्यार्थ्यांसोबत सहभोजनाचा आनंद कसा घेतला? सर्व विद्यार्थ्यांनी तर त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी सर्व मुलांनी तर त्यांच्यासोबत त्यांच्या स्वतःचा टिफिन आणलेलाच होता. आम्ही जेव्हा तिथून निघालो, आम्ही आमच्या गावच्या म्हणजे आमच्या गावावरून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसून खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत आलो. तिथून मग आम्ही मेट्रोनी प्रवास केला 0 माईलपर्यंत. तिथून मग आम्ही पैदल अजय बंगल्यापर्यंत आलो. तिथून मग अजय बंगल्यापर्यंत आल्यानंतर ते पाहिल्यानंतर मग आम्ही परत रमण सायन्सला आले. इथे आल्याबरोबर त्यांनी सर्वांनी स्नेहभोजन इथे बसून आनंद केला गार्डनमध्ये. त्यासोबत आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत त्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. असाच कार्यक्रम नेहमी व्हावा आणि ही प्रेरणा सर्व ग्रामपंचायतमध्ये मिळावी यासाठी आपलं काय म्हणणं आहे? हो, असा कार्यक्रम म्हणजे आपल्याला जो ह्या मुलांसोबत राहून जो आनंद मिळतो असा आनंद तर कुठेच मिळणार नाही. म्हणून माझ्या सर्वच जिल्ह्यातील नाही पूर्ण महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांना असं नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा या मुलाच्या माध्यमातून त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावं आणि त्यामधूनच आपण सुद्धा आनंद घ्यावा.